नमस्कार. मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. ऐसे हे रणी वधावे, मग आपण राज्यसुख भोगावे, ते मना नये आघवे, जीवितेसी. ज्ञानेश्वरीतील अध्याय 2, ओवी क्रमांक 45. आपल्याला आदरणीय असणाऱ्या गुरुजनांना मारावं आणि मग आपण राज्यसुखाचा उपभोग घ्यावा, ही गोष्ट अगदी मनात सुद्धा येत नाही, असा या ओवीचा भावार्थ आहे. मात्र अर्जुन एवढं म्हणूनच थांबत नाही. तो पुढे सांगतो, देवा, अशा रीतीनं राज्यसुखच काय, पण त्याहूनही मोठं असलेलं इंद्रपद जरी मला मिळालं तरी मला ते नको. धारदार बाणांनी या गुरुजनांवर प्रहार करायचे आणि त्यांच्या रक्तानं माखलेल्या हातांनी सिंहासनाला स्पर्श करायचा, हा विचार किती भयंकर आहे. म्हणूनच कृष्णा, तुमचा युक्तिवाद मला पसंत नाही. याच संदर्भात अर्जुनानं आपल्या गुरुचा मोठेपणा स्पष्ट केला आहे. समुद्राचा गंभीरपणा, आभाळाचा अथांगपणा, अमृताची गोडी आणि आईची माया द्रोणाचार्यांच्या ठिकाणी एकवटली आहे. ते दयेचं माहेरघर आहे, अनेक विद्यांचा सागर आहे. स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांनी माझ्यावर प्रेम केलं आहे. त्यांचा घात करण्याची कल्पना सुद्धा मला सहन होत नाही. तेव्हा नको रे श्रीहरी, त्यांना मारून राज्य मिळवायचं हे माझ्या मनाला मुळी मानवतच नाही. त्यापेक्षा हातात करवंटी घेऊन भीक मागावी हे बरं, नाही तर देश सोडून जावं किंवा डोंगरातल्या एखाद्या गुहेत जाऊन राहावं. अर्जुन एवढं बोलला आणि त्याचं मन उदास झालं. तो रणभूमीवर बसून राहिला. पण त्याचं हे अर्जवी बोलणं कृष्णाच्या मनाला पटलं नाही. अर्जुनाच्याही ते ध्यानात आलं. देव आपल्या बोलण्याकडे का बरं लक्ष देत नाही, या शंकेनं त्याचं मन गोंधळून गेलं.